नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत। आपण पाहत आहात कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज। त्या ठिकाणी परवा एका बागडे आणि बारवकर साखरपुड्याचा कार्यक्रम होता। त्या दिवशी आपले ध्रुवशेठ कानपिळे आणि इतर मंडळी, तुकाराम कांडगे शेठ आणि इतरांची आमची चर्चा आली की अशा पद्धतीने चाकणप्रमाणेच आपण खेडमध्ये सुद्धा या दोनही पूर्णाकृती पुतळ्यांचं अनावरण करावं आणि त्यासाठी सुशोभीकरण असेल, इतर सर्व गोष्टी त्यांनी सांगितल्या की आम्ही आमच्या पातळीवर पूर्ण करू। फक्त शासनाच्या माध्यमातून असेल, आम्हाला एक चांगली जागा या ठिकाणी उपलब्ध करून द्या। मी सर्व आजी माजी पदाधिकारी सर्व पक्षीयांना विचारात घेऊन खऱ्या अर्थानं बापू आपण एक चांगल्या जागेचं नियोजन करू आणि त्या ठिकाणी काही दिवसामध्ये तुम्हा सर्व सहकार्यांच्या माध्यमातून, आपल्या समता परिषदेच्या माध्यमातून, अनेक दानशूर मंडळींच्या सहकार्यानं चाकणप्रमाणेच आपण स्मारक उभं करू असा या ठिकाणी विचार मांडतो। त्याला नक्कीच पूर्ण होईपर्यंत आमचं सहकार्य राहील असा शब्द देतो। आज आपण सर्व मंडळी या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या उत्साहामध्ये उपस्थित झालेला आहात। उपस्थित सर्वांच्या वतीनं, वैयक्तिक माझ्या काळे परिवाराच्या वतीनं, पंचायत समिती खेडच्या वतीनं या ठिकाणी सभापती, उपसभापती आणि सर्व सहकारी उपस्थित आहेत। बीडीओ साहेब त्या ठिकाणी आपल्या मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यक्रमाला पुरंदर तालुक्यामध्ये गेलेले आहेत। त्यामुळे पंचायत समितीच्या सर्व अधिकारी पदाधिकारी सर्वांच्या वतीनं आणि आपल्या खेड तालुक्याच्या आम जनतेच्या वतीनं आदरणीय आपल्या सर्वांचे मार्गदर्शक शिक्षण महर्षी महात्मा ज्योतिराव फुले यांना जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करतो आणि थांबतो। रामकृष्ण हरी। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा। पाहत रहा फक्त कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज।